विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। वळसे पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे, परंतु वळसे पाटील यांच्यावरती वैयक्तिक टीका करण्याचे प्रमाण महाविकास आघाडीकडून वाढले आहे। वळसे पाटील यांना 2 दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये एका आमदारांनी ते नंदीबैल आहेत असं म्हटलं आहे। याविषयी जारकरवाडी ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया। हे पहा, आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या कोण भुसार का फिसार या आमदाराची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अशी या ठिकाणी मिश्किल केलं की वळसे पाटील हे नंदीबैल आहेत आणि मुंडकं हलवतात। आणि त्यावेळी आपल्या आंबेगाव विधानसभेचे विरोधी पक्षाचे उमेदवार दात काढतात। त्यांना लज्जास्पद गोष्ट वाटली पाहिजे। भीमाशंकर देवस्थान हे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे आणि नंदी ही उपमा शंकराचं वाहन आहे। आपण ज्यावेळी शंकराच्या मंदिरामध्ये जातो आणि त्यावेळी प्रथमतः बेल आणि फुलं नंदीला वाहतो आणि नंतर शंकराचं दर्शन घेतो। आणि ह्या पद्धतीची उपमा म्हणजे आंबेगाव तालुक्याने वळसे पाटलांना देवच मानलेला आहे। आंबेगाव तालुक्याचं दैवतच दिलीप वळसे पाटील आहेत। ज्या अर्थाने भीमाशंकरच्या पदस्पर्शाने आंबेगावची भूमी पावन झालेली आहे, त्यांच्याच रूपाने या आंबेगावला भीमाशंकराच्या आशीर्वादाने दिलीप वळसे पाटील नंदीच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे। आणि ते जरी म्हणत असेल तर तुम्ही आमदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला कोणती उपमा आहे, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी करा। तालुक्याची भूमिका पहिली समजून घेत जा। आंबेगाव तालुका काही केलं तर वळसे पाटलांना देव मानतो, तुम्ही त्यांना नंदीची उपमा दिली, अतिशय चांगलं काम केलं। या माध्यमातून वळसे पाटलांचं मतदान 100% वाढणार आहे। तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये किती मतदान पडतं आपण 23ला पाहू आणि गुलाल 100% साहेबांचाच आहे। तुम्ही किती या ठिकाणी येऊन प्रचार केला तर काही होणार नाही, कारण जो उमेदवार आहे तो आमच्या तालमीमध्ये तयार झालेला आहे आणि तो काय क्वालिटीचा आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे। उद्या जर हे आमदार झालेच त्यांच्या गाडीची काच खाली यायची नाही। हे कुठं समारंभामध्ये गेले, लग्न समारंभामध्ये गेले, आम्ही यांच्याबरोबर कार्यकर्ते होतो, कुंकू लावायचं नाही, त्यामध्ये केमिकल असतं आणि आज यांचं कपाळ पूर्ण मळवट भरल्यासारखं असतं। आता केमिकल गायब झालं का? आता तुम्हाला मतासाठी तुमच्या गाडीची काच खाली येते, हे सर्व जनतेला कळतंय। जनता सुज्ञ आहे। येणाऱ्या 20 तारखेला सर्व मतदार हे विकासाच्या पाठीमागे साहेबांना मतदान करून भरघोस मताने विजयी करणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही।